बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। ची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। विशेषतः आपल्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांपैकी काही घोषणांच्या अंमलबजावणीचे निर्णय पण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। शेतकऱ्यासाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे 9वा आणि 10वा हप्ता एकत्र होणार मंजूर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, या नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यासाठी निधी मंजूर झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे। म्हणजेच की 22 जुलैला मोठी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर या बैठकीला आता मान्यता देण्यात आलेली आहे। उद्या येणाऱ्या तारखेला या गोष्टीबद्दल चर्चा सुरू आहे। रोजची लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी असणार आहे, कारण की सरकारने निधी मंजूर केलेला आहे। आता या निधीनुसार सर्व शेतकऱ्यांना जसे की 8वा हप्ता प्लस 9वा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे। काही शेतकऱ्यांना 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये एक प्रस्ताव मंजूर केला। या प्रस्तावामध्ये हा सर्व निधी मंजूर करण्यात आलेला आहे। जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहू लागले होते, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे व आनंदाचे अपडेटसुद्धा आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की मित्रांनो, गेल्या कित्येक दिवस इथं आपल्याला उलटून गेले। 8व्या हप्त्यासाठी देखील आपल्याला प्रतीक्षा करावी लागली, परंतु 9व्या हप्त्यासाठी विलंब का बरा झाला हे देखील अपडेट आपण थोडाफार जाणून घेऊया। मित्रांनो बघा, जे अर्ज चेक प्रक्रियामध्ये म्हणजेच की DBT बेस आपल्याला पैसे मिळत असते, जे काही अर्जामध्ये छाननी आणि तांत्रिक अडचणी जे काही बँकेत जे आहे ते इश्यू आणि क्रेडिट हेच प्रॉब्लेम होऊ लागले होते। या सर्व गोष्टीचा विचार करून सर्व गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर या जसं कॅबिनेट बैठकीमध्ये आधी तर निधी मंजूर झाला होता, परंतु कारणास्तव आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यास आले नव्हते। आता सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहे। सर्व बँकेच्या याद्या इथं क्लिअर झालेल्या आहे। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23 हप्ता मिळाला ते देखील यादी राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेमध्ये खरं जसं अर्ज केला आहे, कुठल्या चुकीच्या माध्यमातून अर्ज केला नव्हता, हे देखील यादी सरकारने चेक केली। त्या यादीमध्ये 40 ते 50 हजार लाभार्थी अपात्र करण्यात आले आहे, परंतु काही लाभार्थी जे पात्र आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। या सर्व लाभार्थ्यांच्या याद्या ज्यांची KYC झाली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांची KYC होणे बाकी राहिलेले होते किंवा ज्या शेतकऱ्यांची KYC परिपूर्ण झालेली आहे, सर्व अटी शर्तीसह निकषामध्ये जे शेतकरी बसलेले आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण तारीख जाहीर झालेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धीरे धीरे पैसे मिळणार आहे, ऑगस्टपासून त्यांना धीरे धीरे पैसे वाटप होणार। सर्व शेतकऱ्यांना 7, 8, 9, 10 अशा म्हणजे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांना पैसे मिळणार आहे। असं नाही की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच दिवशी त्यांना हा लाभ मिळणार आहे। सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने व अलग अलग त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर का बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक या व्यतिरिक्त सर्व बँकेमध्ये जर का तुम्ही खातं उघडून ठेवलं असेल तर एक गोष्ट क्लिअर करून ठेवा की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेलं, परंतु बघा कारण की तुम्ही KYC परिपूर्ण केली नसेल आणि PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या किंवा बँक खात्यामध्ये येत असतात। याची KYC असो ते कुठलीही KYC जर का परिपूर्ण करून ठेवली नसेल तर तुम्हाला KYC परिपूर्ण आहेत का ते नक्की चेक करायला, जेणेकरून काय होणार, कुठलीही प्रॉब्लेम अडचण येणार नाही। आता जसे की सर्व पीक विम्याचे देखील पैसे जमा होणं सुरू झाले। नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, काही शेतकऱ्यांना मागील पैसे मिळाले नव्हते, काही कारणास्तव त्या शेतकऱ्यांना म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे हप्ते थांबले होते। ते KYC केल्यामुळे त्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले होते। त्या शेतकऱ्यांना हप्ते वितरित म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना आधी हप्ते मिळाले नव्हते त्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र हप्ते येऊ लागलेले आहे। तर सर्वच गोष्टी जर का तुमच्या क्लिअर असेल तर मग काय चिंता किंवा काळजी करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही।
आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. असं शेती संदर्भात व इतर योजनेची माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या मनात अजून काही शंका किंवा काही शेतकरीबद्दल काही बातमी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. काही प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.